गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज वर्ल्ड डायबिटिक डे आहे. 14 नोव्हेंबर दरवर्षी वर्ल्ड डायबिटिक डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ऍक्च्युली हा वर्ल्ड डायबिटिक डे इज अ व्हेरी huge diabetic awareness program. So, and this year theme of diabetes is diabetes and the well-being. आजकाल पोस्ट कोविड आणि याच्यानंतर ओबेसिटी आणि डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. त्याच्यामुळे डायबिटीसचं म्हणजे डायबिटीस काय असतो, कोणत्या टाईपचे डायबिटीस असतात, डायबिटीस का होतो, कोणामध्ये जास्त रिस्क असते, या सर्व आणि डायबिटीसमुळे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, काय डाएट फॉलो केला पाहिजे, काय पथ्य केले पाहिजेत, हे आज आपण सगळं डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट. तर व्हॉट इज डायबिटीस, म्हणजे डायबिटीस हा काय आहे, मधुमेह काय असतो. मधुमेह हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातली रक्ताची पातळी, रक्तातील साखरेचं प्रमाण हे जास्त वाढलेलं असतं. कारण आपल्या बॉडीमध्ये स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते, त्याला पॅनक्रियाज म्हणतो आपण. पॅनक्रियाज मधून बीटा सेल्स बनत असतात. बीटा सेल्स हे इन्सुलिन सिक्रिशन करतात. इन्सुलिनचं काम असतं शुगरला नियंत्रित ठेवणे. तर वेगवेगळ्या टाईप मध्ये वेगवेगळा डिफेक्ट होतो. तर टाईप 2 डायबिटीस मध्ये हे इन्सुलिन सिक्रिशन हे कमी प्रमाणात होतं किंवा इनएडिक्वेटली, म्हणजे ते कमी प्रमाणात झाल्यामुळे किंवा टाईप 1 मध्ये ते होतच नाही, त्याच्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढली जाते. याला आपण डायबिटीस म्हणतो. नेक्स्ट. Screen is not visible. Rahul? Yeah, ma'am, I'm resharing it away. Is it visible now? Yes. Yeah, ma'am. तर जसं आता आपण बोललो की हे पॅनक्रियाज नावाचं स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते, त्याच्यामधून हा इन्सुलिन नावाचं रसायन हे हार्मोन निघत असतं. याच्यामध्ये अल्फा सेल्स, बीटा सेल्स, डेल्टा सेल्स, एफ सेल्स असतात. तर हे इन्सुलिन चं काम असतं रक्तातील ग्लुकोजची पातळीला कंट्रोल करणे. नेक्स्ट. सो हाऊ इन्सुलिन वर्क. इन्सुलिनचं काम जसं आपण जेवण घेतो, जसं काही आपण खाल्ल्यानंतर लगेच रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढली जाते. त्याच्यामुळे इन्सुलिन नावाचं हार्मोन सिक्रिट होतं आणि हे इन्सुलिन नावाचं हार्मोन पॅनक्रियाज मधून निघून रक्तातील पातळीला कंट्रोल करतं. नेक्स्ट. तर जसं आपण ठरवलं की कोणत्या टाईपचे डायबिटीस असतात. अकॉर्डिंग टू ADA, अमेरिकन डायबिटिक असोसिएशन गाईडलाईन, देर आर 4 टाइप्स ऑफ डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस अँड द जस्टेशनल डायबिटीस. टाईप 1 हा जनरली लहान मुलांमध्ये दिसून येतो, वयाच्या खूप लवकर होतो, 30च्या अगोदर. आणि याच्यामध्ये इन्सुलिनची आपली जे पॅनक्रियाज, जे आपण अगोदर डिस्कस केलं, पॅनक्रियाज मधून इन्सुलिन नावाचं हार्मोन बिलकुलच प्रमाणात नाही निघत. त्याच्यामुळे याच्यामध्ये या टाईप 1 डायबिटीस मध्ये पेशंट्सला डिटेक्ट झाल्यापासून आयुष्यभर नेहमी इन्सुलिनच घ्यावं लागतं, कारण त्यांच्यामध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन बनतच नाही. टाईप 2 डायबिटीस हा जनरली मल्टीफॅक्टोरियल असतो, म्हणजे हा जनरली लाईफस्टाईलचा पार्ट असतो. म्हणजे जशी की आपली सिडेंटरी लाईफस्टाईल, नंतर अनियमित जेवणे, आणि फॅमिली हिस्ट्री असेल तर, 40 नंतर होणार असेल तर, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, ओबेसिटी, अशा खूप साऱ्या गोष्टींमुळे होणार. आणि याच्यामध्ये आपण मेडिसिन्स आणि
मेडिसिन्स नाही वर्क झाले तर आपण मग इन्सुलिन हे करतो. जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस मध्ये याच्यामध्ये काय होतं, ड्युरिंग प्रेग्नन्सी हार्मोनल चेंजेस जे होतात त्याच्यामुळे जो प्रेग्नन्सीच्या दरम्यान जो डायबिटीस होतो त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. अँड थर्ड टाइप इज फोर्थ टाइप इज सेकंडरी डायबिटीस. वेगवेगळे जेनेटिक्स प्लस काही औषधांमुळे लाईक स्टिरॉइड्स, काही मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स याच्यामुळे जो होतो तो सेकंडरी. देर आर 4 टाइप्स ऑफ डायबिटीस. नेक्स्ट, हे आपण डिस्कस केलं की मोस्ट कॉमन इज टाइप 2 डायबिटीस. टाइप 1 इज जस्ट 5 to 10% पीपल मध्ये असतो अँड कॅन डेव्हलप ॲट एनी एज, बट इट्स खूप अगोदर होतो. टाइप 2 मोस्ट कॉमन आफ्टर 40s, बट नाउअडेज because of our lifestyle, urbanization of everything, it's happens before 30 years. Next, हा, तर डायबिटीस होण्यासाठी काय रिस्क फॅक्टर असतात जे आता आपण डिस्कस केलं की ओव्हरवेट, ओबेसिटी, म्हणजे जर आपला बीएमआय खूप जास्त असेल, आपण खूप इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे खूप असं बैठी काम, लॅपटॉप, कंटिन्युअसली स्क्रीन टाइम खूप जास्त असेल आणि बसून करत असेल, आपलं एज 40 आणि अबाव असेल, तर आपल्या आई वडिलांना किंवा बहीण भाऊ म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची, किंवा प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीस झाला असेल, किंवा असोसिएटेड बाकीचे रिस्क फॅक्टर असतील, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल डिरेंजमेंट, तर अशा लोकांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अजून वाढते. नेक्स्ट, तर ह्या डायबिटीसची काय लक्षणं दिसून येतात, तर ऍक्च्युली डायबिटीस काही आजकाल तर काही बिकॉज ऑफ आपण खूप रेग्युलर चेकअप्स वगैरे करतो त्याच्यामुळे विदाउट साईन अँड सिम्पटम्स पण खूप लवकर डायबिटीस डायग्नोज होऊन जातो. पण जर खूप प्रमाणात जर दुर्लक्ष झालं आणि पेशंटनी काही चेकच नाही केलं तर खूप तहान लागणे, खूप भूक लागणे, खूप वारंवार लघवीला जावं लागणे, नंतर दिसायला प्रमाण कमी होणे, हात पायला मुंगी, झुंझुनाट येणे, उलटी, वॉमिटिंग वगैरे होणे, खूप जखमा झाल्या तर भरून न येणे, वेट लॉस होणे, अनएक्सप्लेन म्हणजे पॅथॉलॉजिकल वेट लॉस, ही काही कॉमन सिम्पटम्स आहेत. आता आपण डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स बद्दल बोलणार आहोत. का हा डायबिटीस एवढा आपण का डायबिटीसला एवढं घाबरतो, कारण जर आपण ह्या डायबिटीसला कंट्रोल नाही केलं तर डायबिटीस सोबत असोसिएटेड कॉम्प्लिकेशन्स फार जास्त असतात. काही मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे छोट्या छोट्या वेसल्सला खराब करून लाईक नर्व डॅमेज होतात आणि मग हात पायला मुंगी, झुंझुनाट येणे, जखमा भरून न येणे, किंवा इव्हन पेशंटला चालताना चप्पल वगैरे निघून जाणे, इंजुरी झालं तर ते फील नाही होणे, डोळ्यांवर परिणाम होतो, जसं की दिसायला कमी येतं, किंवा नंबर वाढतो, किंवा सडन ब्लाइंडनेस म्हणजे एकदम विजन चालली जाते, आणि मोस्ट कॉमन तर अलॉंग विथ दिस इज किडनी फेल्युअर म्हणजे क्रिएटिनिन वाढून डायलिसिस वगैरे लागू शकतो. नेक्स्ट, हा, जसं आपण बोललो की डायबिटिक रेटायनोपॅथी म्हणजे आपण फक्त डोळे नाही चेक केले पाहिजे, डोळ्याच्या आतला जो पडदा असतो रेटायना, ह्यालाही वर्षातून एकदा चेक केलं पाहिजे. कारण जर आपला शुगर नेहमीच अनकंट्रोल असेल तर आपल्याला विजन प्रॉब्लेम्स खूप म्हणजे पेशंट फक्त डोळे चेक करतात, नंबर चेक करतात, चष्मा, पण ब्लरिंग ऑफ विजन, काही असं स्पॉट्स येत आहेत, दिसत नाहीये, किंवा सडन ब्लाइंडनेस नको, तर वर्षातून एकदा रेटायनोपॅथी चेक केलं पाहिजे. नेक्स्ट, डायबिटिक प्रिव्हियस नेक्स्ट, डायबिटीस आणि किडनी डिसीज. डायबिटीस कॅन रिड्यूस हाऊ वेल किडनी फिल्टर द वेस्ट लिडिंग टू द क्रोनिक किडनी, म्हणजे की जसं की आपण सांगितलं, जर आपण पेशंटचे शुगर्स कंट्रोलच नसेल तर ब्लड प्रेशर होऊ शकतं, ब्लड प्रेशर झालं की आणि किडनीचं क्रिएटिनिन वाढून वाढून पेशंटला मग किडनी फेल्युअर होऊ शकतं आणि त्यांना डायलिसिस पण लागू शकतं. नेक्स्ट,
मॅक्रोवॅस्क्युलर हे जे होते ते मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स होते. आता काही मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं की सडन स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस होणे. जर आपल्या मेंदूच्या ब्लड व्हेसल्स रक्तवाहिन्यांमध्ये शुगर खूप वाढल्यामुळे त्या डॅमेज झाल्या किंवा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन सडन पॅरालिसिस, सडन हार्ट अटॅक आणि इवन रिड्यूस ब्लड सर्क्युलेशन म्हणजे पेरिफेरल वॅस्क्युलर गँग्रीन वगैरे होण्याचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. नेक्स्ट, diabetes and heart. Diabetes can damage the blood vessels and cause high blood pressure, heart attack, and heart failure. Next, पेरिफेरल आर्टरी डिसीज. जसं मी सांगितलं की खूप थोडंसं चाललं तर पायाला गोळे वगैरे येणे, लेग पेन स्टार्ट होते, ऊन जखमा झाल्या तर त्या भरून येत नाहीत, नेल मध्ये इन्फेक्शन्स वगैरे होणे, हे होऊ शकतं. नेक्स्ट, आता मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन. डायबिटीस फूट केअर. डायबिटीसच्या पेशंटनी आपल्या पायाची कशी काळजी घेतली पाहिजे? तर नेहमी एकतर सगळ्यात पहिले शुगर कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. वेळेवर चेकअप करणे, प्रत्येक 3 मंथ्सला HbA1c करणे, HbA1c विदिन रेंज मध्ये ठेवणे, हॅव अ ईट अ हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, डोंट स्मोक, आपल्या मॉइश्चराइज युअर स्किन, देन प्रत्येक वेळेस पाय तपासून पाहणे, नेवर वॉक barefoot, wear a proper fitting shoes, and don't use corn plasters or removal medication. Do not soak your feet in a water with next. How to prevent and slow the progression of the diabetes retinopathy. So as I already told, everything we have to ABC of the diabetes. AB म्हणजे A means HbA1c. आपल्याला HbA1c गोल ग्लायसेमिक कंट्रोल व्यवस्थित ठेवला पाहिजे. B फॉर ब्लड प्रेशर ऑप्टिमायझेशन अँड कोलेस्ट्रॉल इज विदिन नॉर्मल लिमिट. नेक्स्ट, how to prevent heart disease and if you are a diabetic. So as usual, I already told ABC: sugar control, blood pressure control, lose your weight, exercise regularly, eat healthy, quit smoking, and work to reduce the daily stress. Yeah, same. Next, so prevention of complication of diabetes. Make healthy eating and physical activity part of your daily routine. Keep tight control of your blood sugar. Then watch your blood pressure and cholesterol. Get regular checkups. Then don't smoke. Protect your eyes. Check your feet every day. Take care of skin and teeth. If you drink alcohol, do so responsibly. Manage the stress. And next, now we'll discuss about the diet. If this is your plate for a lunch or a dinner, म्हणजे हे जर आपलं जेवणाचं ताट असेल, 50% ऑफ इट शुड बी, म्हणजे एक कटोरी डाळ म्हणजे प्रोटीन्स, डाळ, कडधान्य, नॉन व्हेज फूड, डेअरी प्रोडक्ट्स हे घेऊ शकतो. वेज मोस्ट इम्पॉर्टंट. देन सेकंड थिंग इज रॉ व्हेजिटेबल अँड सलाड, रायता, कोशिंबीर. Then cook vegetables like any sabji, and we have to reduce the carb portion in our meal.
That means chapati, bhakri, rice, pulao, biryani. We have to take only 25%. Previous one. So most important is the diet. We have to follow good diet and exercise. Next. So, 4 dietary changes can have big impact on type 2. Choose whole grain and whole grain products over refined grains and other highly processed carbohydrate. Skip sugary drinks. Choose water, coffee, tea instead. Healthy fats. Limit red meat, avoid processed meats, and choose nuts, beans, whole grains, poultry, or fish instead. Next. Next. So which are the high fiber, previous one? So high fiber foods, uh, we get fibers from the fruits, veggies, grains, and not only fill you up, but also helps you to better manage the blood glucose level. So fiber fill you up, then fiber takes longer to digest, and common sources of fiber like veggies, fruits, whole grain, and beans and legumes and nuts. Next. So how much fruit can we eat? Fruit are packed with the vitamins, minerals, fibers. So add them to your diet. They contain a carb. So do watch your fruit intake. Have 2 servings of fruit per day, but no more than 1 serving at a once. And have 1 serving of fruit as a snack. Choose fruit with a high fiber content like apple or a pear. Eat fruit with your meal. How much fruit can I eat? Example of 1 serving fruit. So 1 small pear or orange or apple, 1 medium size banana, 10 grapes or 1 veg of papaya or a watermelon. That much at one time. Next. 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 So weight management tips. Avoid skipping the meals. Eat slowly. Chew slowly. Your food, then you will feel full sooner and eat less. Use smaller plates. Then choose more high fiber foods, healthier oil, olive, canola, or other plant based oil, non sticky spray. Choose options with less sugar, no added sugar. Cook with healthier methods and balance your calories. So, trying to manage your weight so you have better control of the diabetes. Try. So, you have to be very strict with diet and exercise. You have to be next. Exercise for beginners. So choose an exercise that suit your fitness level.
Start small and build up gradually from 10 minutes of swimming to 15 minutes. Then bring emergency sugar. Like if we have to know the what is the when if sudden hypoglycemia is happen, how to low sugar manage कशी करायची तेही आपल्याला माहिती पाहिजे, कारण एक्सरसाइज नंतर हायपोग्लायसिमियाची रिस्क असते. Simple exercise. Exercise regularly can help you to drop excess calories, kilos, and better manage your blood glucose levels and condition. Here are some simple exercise to get you started. Walking, then you can do cycling, climbing stairs, then brisk walking, swimming, cycling, and swimming also. So we can do both aerobic as well as we can do aerobic as well as anaerobic exercise, as well as we can do one more thing. Most important is we have to do along with this aerobic exercise, we have to do the muscle strengthening exercise also. Next. So we have to do exercise. Next. Next. So healthy lifestyle helps to beat your diabetes. 30 minutes of exercise daily, a healthy diet, quit smoking, healthy body weight, and enough sleep. So we have to follow a good exercise. And along because most important is the we have to know diabetes is a lifestyle disorder. So along with medicines, most important diet and the exercise. Thank you. So, as I already told, diabetes is a lifestyle disorder. So, even though you have a diabetes and you can have you can manage your diabetes along with your just a second. What you asked me? I didn't get you. Yes, ma'am. Like if I have diabetes, and how should I balance my work and social life? Because So, work. eat mindful, do exercise daily, go for walk, and even though you have a diabetes, you can have a normal life as uh, as compared to the normal people. So you have to just check your blood sugars regularly. You have to monitor and you have to keep your sugars under control.